नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर हा ब्लाऊज याला झाले 3 ते 4 महिने। माझ्या घराचं काम सुरू होतं थोडंसं, त्याच्यामुळं हा ब्लाऊज अर्धा शिवलेला होता आणि अर्धा तसाच राहिला होता। तर चला मी आता तो पूर्ण करत आहे, तुम्हाला दाखवते मी। हा अर्धा पार्ट तयार झालेला आहे याचा समोरचा, आणि हा आता मागचा पार्ट आहे। पहिले बाहीला फोल्ड करून घेऊ। ही आहे बाही। बघू शकता बाहीला फोल्ड कट करून घ्यायची ते। आपल्याला एवढी 1 इंचाची फोल्ड करून घ्यायची बाहीला। थोडंसं मशीनचा आवाज येते, कारण खूप दिवस झाले मी चालवलं नाही। तर बघू शकता एवढा, आणि अशी आपल्याला फोल्ड करून घ्यायची बाही। नंतर हातपाई करायची याला। ही झाली एक बाही, तर हिची पण फोल्ड करून घ्यायची दुसऱ्या बाहीची। ही झाली दुसरी बाही। एकदम कमी साईजचं ब्लाऊज आहे हे, तर बघू शकता खूप छोटं ब्लाऊज आहे। ते राहिले टक्स टाकून घ्यायचे आता आपल्याला। खूप दिवस झाले ना आता, त्याच्यामुळे याची साईज काही समजत नाही। बहुतेक पट्टी लावावं लागते खाली। पहिले टक्स टाकून घेते। ते याचा घेते मी आता 4.5 वर टक्स घेते, आणि उभा घेते 4चा। नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर बघू शकता खूप छोट्या साईजचा ब्लाऊज आहे हा, आणि हा मी अर्धा अगोदर शिवलेला होता आणि आता अर्धा शिवत आहे।
तर बघा याची समोरची साईज समोरचा पार्ट पण शिवून झालेला आहे आणि आता हा बॅक पार्टसुद्धा शिवून झालेला आहे. तर आता मी जॉईन कसा करायचा, ब्लाऊज जॉईन कसा करायचा ते दाखवते मी तुम्हाला. तर चला बघा आता माझा व्हिडिओ. तर हा आहे समोरचा पार्ट. तर हा उलटा ठेवायचा, खाली ठेवायचा आणि हा आहे बॅक पार्ट. तर हा त्याच्यावर असा ठेवून घ्यायचा, जोडून घ्यायचा आणि जे आपले शोल्डर आहेत ते शोल्डर एकमेकांना जोडून घ्यायचे. दोन्ही शोल्डर जॉईन करायचे. अर्धा इंचावर अर्धा इंच जागा सोडून द्यायची आपली. तर याला गोटपट्टी करायची आहे, त्यामुळे हा असाच ठेवत आहे. तर बघू शकता इथं शोल्डरला मी अर्धा इंच सोडून दिलेला आहे आणि नंतर शिलाई घेतलेली आहे. आता या साईडनं सुद्धा तसंच करून द्यायचं. झाला आता हा पण जॉईन झाला आपला. आणि हा कटोरी ब्लाऊज आहे, बघू शकता. झाला आता आपलं शोल्डर जॉईन झालं. तर आता आपल्याला इथे करायचे बाही जॉईन करायची आहे. तर आपण चेक करून घ्यायचे कोणत्या हाताची कोणती बाही आहे. तर चेक कसं करायचं बाही कोणत्या हाताची कोणती आहे. तर हा भाग जर मागच्या साईडनं असला तर हे आपण छोटा भाग समोरच्या साईडनं. तर इथे मी कट करून घेते, म्हणजे आपल्याला लावायला पण सोपी जाते बाही. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मग मी अजून ब्लाऊजचे व्हिडिओ टाकत जाईल. ते बघा कट करून घेतलं आणि हा शोल्डरच्या मधोमध एकदम मधोमध आपल्याला शिवून घ्यायचं. बाही कशी जोडायची तर बघू शकता. मी हा शोल्डरचा खालचा भाग आणि हे बाहीचा भाग कट केलेला भाग हा मधोमध जोडलेला आहे आणि आता मी बाही शिवून घेत आहे. थोडं स्लो शिवायचं, कारण कसं आहे एखाद्या वेळेस हळूहळू शिवलं तर व्यवस्थित येते आणि एकदम फास्ट शिवलं तर थोडंसं चुकतं. ही जोडली आता आपली जॉईन केली अर्धी बाही. आता परत समोरच्या साईडची अर्धी ती पण जॉईन करून घ्यायची. परत शोल्डरपासून सरळ टीप घ्यायची. इथे थोडंसं अंधार आहे त्याच्यामुळे थोडंसं कमी जास्त दिसतं. बघू शकता. ही झाली आपली जॉईन बाही जॉईन. तर याला परत एक टीप टाकून घ्यायची.
तर खूप सोपा आहे हा कटोरी ब्लाऊज, काहीच अवघड नाही. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर मी तुम्हाला कटिंगसुद्धा दाखवेन. बघू शकता ह्या शोल्डरपासून बाही जोडलेली आहे. तर ही झाली आपली बाही, इथे जॉईन केली आता मी बाही बघा. आता या साईडची बाही जॉईन करून घ्यायची. खूप सोपा आहे, म्हणजे मनावर जर घेतलं तर काहीच अवघड नाही आहे. आणि बघू शकता आता मी दुसऱ्या बाहीला पण तसंच करून घेते. अशी बाही व्यवस्थित ठेवायची आणि मधात कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला शिवताना सोपं जातं. उलटी सरकी बाही पहिलेच बघून घ्यायची आणि असं एकदम शोल्डरच्या मधोमध ठेवायचं. कट केलेला भाग एकदम शोल्डरच्या मधोमध ठेवायचा. बघू शकता तुम्ही, हा मी कट केलेला भाग आहे. लाईट लावते म्हणजे व्यवस्थित येईल. तर हा आहे कट केलेला भाग मी बाहीचा. तर हा मधोमध ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि आता शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित जोडून घ्यायची बाही, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पुरते सुद्धा आणि व्यवस्थित येते. आपल्याला डबल करायचं काम पडत नाही. नाहीतर व्यवस्थित नाही आली शिलाई तर आपल्याला परत शिलाई मारावी लागते आणि उसवत बसावं लागते. हे सर्व नवीन शिकणाऱ्यांसाठी, जे नवीन शिकतात ब्लाऊज त्यांना खूप अडचणी जातात. आता माझा मध्ये थोडासा गॅप गेला, 3-4 महिने मी मशीन चालवली नाही, तर बघा मला थोडंसं हळूहळू करायचं काम पडत आहे. माझ्या घराचं काम केलं त्याच्यामुळे थोडंसं लक्षच नव्हतं माझं. बघू शकता आता ही आपली एक शिलाई झाली, बाही जोडून घेतली. आता परत एक टिप देऊन ठेवायची, म्हणजे उसवत नाही मग ब्लाऊज. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर खरंच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा साधा ब्लाऊज पीस आहे आणि त्याचा कटोरी ब्लाऊज शिवते मी. खूप लवकर, म्हणजे जास्तीत जास्त अर्ध्या घंट्यामध्ये होऊन जातो ब्लाऊज आपला. एक झाला आपला ब्लाऊज शिवणं. आता डायरेक्ट माप घ्यायची आणि शिवून घ्यायचं. तर सगळ्यात पहिले सरळ करायचा आणि जी आपली मधोमध जी बॅकची जी रेष असते फोल्डिंगची, फोल्ड केलेली आपण त्याच्यामधून घ्यायचा आणि ही साईड अशी पूर्ण क्रॉसपट्टी आणि मागची जी पट्टी आहे ती सेम करून घ्यायची. बघू शकता तुम्ही, जी मधला भाग आहे आपला हुकपट्टीचा आणि बॅक पार्टला जे अशी घडी येते ब्लाऊज पीसची, ती आपण अशी एकावर एक ठेवून घ्यायची आणि शिलाई मारायची. व्यवस्थित शिलाई येते
आणि इकडे तिकडे बघा. आता मी बाजू शिवून घेते. तर हे आहे ब्लाऊज जॉईन करत आहे. आता मी शिवणं झाला आपला. थोडंसं मागं पुढे झालेलं आहे.